पोलीस घटकातील नव्याने रुजू झालेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे प्रथमच भेट दिली। या भेटीदरम्यान कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसराची देखील निकेतन कदम यांनी पाहणी केली। परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशन येथे हजर करून त्यांचा थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी समाचार घेतला। अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असूनही सुद्धा अवैध व्यवसाय सुरू केल्यास थेट कारवाई केल्या जाणार असा देखील इशारा अवैध व्यावसायिकांना दिला। त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले। परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने पोलीस पाटील आणि शांतता समिती यांची संयुक्तरित्या बैठक पार पडली। आगामी सण उत्सव या अनुषंगाने परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महत्त्वाच्या सूचना पोलीस पाटील आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी दिल्या। या बैठकीदरम्यान संपूर्ण परिसरात कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांना देखील महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि नागरिकांच्या तक्रार निवारण या दिनाच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला उपस्थित राहून तक्रारीवर प्राधान्याने सुनावणी करून नागरिकांच्या तक्रारी देखील जाणून घेतल्या। त्वरित या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा अशा देखील सूचना ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दलाला दिल्या।